रसिको नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं स्वागत. गेल्या भागात आपण सांगलीतील ज्येष्ठ लेखक श्रीयुत अरविंद लिमये यांच्याशी बातचीत करत होतो आणि आजच्याही भागात हीच बातचीत आता पुढे चालू ठेवणार आहोत. तर लिमये सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नोकरी, कारण ती गरज सगळ्यात महत्त्वाची. मग नोकरीच करावी असंच ठरलं तर का एखादा मनात असा विचार आला की व्यवसाय पण करावा? नाही, वरच्या शिक्षण स्कोपही नव्हता, पण तरी सुद्धा नोकरी कधी मिळणार, प्रयत्न केल्यानंतर काय आज गेलं उद्या नाही असं. बरोबर. म्हणून मी लॉ कॉलेजला ऍडमिशन घ्यायची ठरवलं होतं. बरं. आणि ग्रॅज्युएशन नंतर आणि एक्सटर्नल मी लॉ करतो. बरं. असं मी ठरवलं होतं. काही कुणी विरोध करायचा प्रश्नही नव्हता. मी आईला म्हटलं तसं की मी आता कॉलेजला जातो, तर आईचा चेहरा पडला. मग ते म्हणाले, सगळं अर्धवट होणार तुझं. अगदी तू तुझ्या कष्टाचे पैसे करून जरी शिकलास, नोकरी मिळाली, शिक्षण अर्धवट सोडून तुला जायलाच लागणार ना. तर ते काय व्हायचं ते एकमार्गी व्हावं असं मला वाटतंय. म्हणजे ती दडपणं नको घेऊ आता. अच्छा. आणि मग मला मिळाले तेच खूप आहे अशीच भावना माझ्या तेव्हा मनात होती. आणि तिला डावलून तिच्या मनाविरुद्ध LLBला जावं असं काही मला वाटलं नाही. येईल तिथं अर्ज करत राहायचं, मिळेल तेव्हा नोकरी मिळेल असे प्रयत्न चालू होते. पण सुदैवानं झालं कसं की पूर्वी बँका, नॅशनलाइज बँकामध्ये मुख्य स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, या सगळ्या बँकाचे नियम असे होते की त्यांचे स्टाफ मेंबर रेग्युलर उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत लॉंग लिव्हवर जायचे, महिना कोण 15 दिवस कोणीही. तर त्या लिव्ह वेकन्सी तात्पुरत्या कस्टमर सर्व्हिस आणि बँक रुटीन डिस्टर्ब होऊ नये म्हणून वयांची अट त्यांनी घालून दिली होती. 18 वर्ष पूर्ण झालेली, 21 वर्षापेक्षा मोठी नकोत अशी कॉलेज शिकणारी मुलं तुम्ही टेम्पररी क्लार्क म्हणून SSCच्या मार्कावरती लावून घेऊ शकता. ही ऑथॉरिटी ब्रँच मॅनेजरना असायची. माझे आत्तेभाऊ स्टेट बँकेत होते. त्यांचे वरिष्ठ जे होते, कधी काही एकत्र काम केलेले, ते मेंदळे साहेब म्हणून गणपती मंदिर जे सांगितलं त्या शेजारची हेड ब्रँच असते, तिथं ते मॅनेजर होते. आणि भावानी कल्पना देऊन ठेवली होती त्यांना की असा असा तो भेटायला येईल तुम्हाला, तर जेव्हा केव्हा लिव्ह वेकन्सी असतील त्याचं काम बघा तुम्ही आणि त्याला तेवढं सपोर्ट द्या. तो मला अतिशय मोलाचा सपोर्ट होता. म्हणजे आम्ही गद्रेवाडीत राहायला गेल्यानंतर लगेच जो दिवाळीच्या सुट्टीचा सीझन आला तेव्हा मिरज ब्रँचला फोन करून शिपाई घरी पाठवून मेंदळे साहेबांचे निरोप म्हणून तुम्हाला निरोप मिळाला होता की तू जाऊन सांगलीला भेट. आणि तेव्हापासून दिवाळी आणि मेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा आम्हाला कॉलेजला सुट्टी असायची तिथं मला टेम्पररी जॉब मिळत होते आणि त्यांना स्केल रेग्युलर स्टाफशी मिळायची. हा फार मोठा फायदा होता. तर असं मी ग्रॅज्युएट होईपर्यंत मला ते मिळालेले होते. आणि ते सगळे पैसे मग पुढच्या शिक्षणासाठी ठेवायचा प्रश्न नाही, मी आईकडे सोपवून द्यायचो. आई वेगळ्या डब्यात त्या ठेवायची आणि आमच्या दोघांच्या शिक्षणामध्ये काही अडचण निर्माण होऊ नये घर खर्चासाठी त्यातले 5 पैसे सुद्धा तिने वापरले. आणि मग तोपर्यंत आम्ही इस्लामपूरला भावाकडे आलो होतो. त्यालाही स्टेट बँकेत जॉब मिळाला होता. मग पहिला जॉब सोडून गोव्याहून तो इस्लामपूरला आला. माझं शिक्षण झाल्यावर फॅमिली शिफ्ट केली इस्लामपूरला आणि तिथं असताना ह्या डेव्हलपमेंट झाल्या. 70 साली मी ग्रॅज्युएट झाल्यावर आम्ही शिफ्ट झालो इस्लामपूरला. आतेभावाचा भावाला फोन आला बँकेत की आता प्युअर क्लरिकल वेकन्सीज नाही आहेत, क्लर्कम टायपिस्ट आहेत, त्याला टायपिंग येते का? मला टायपिंग येत नव्हतं. मग म्हणाल मी येते म्हणून सांगितलं. इंटरव्ह्यूला अजून जवळजवळ 8 दिवस आहेत. तर त्या 8 दिवसात त्याला स्पीड मॅक्झिमम अगदीच नौखा नाही दिसून उपयोग आणि त्यातून जर स्पीड कमी पडलं त्याचं टेस्टमध्ये तर 1 महिना सोडून टेस्ट त्याची घ्या असं मी त्यांना सांगेन. आठले म्हणून एक टायपिंगचा क्लास आहे इस्लामपूरला. त्या आजोबांचा मुलगा ज्याने तो क्लास चालू केले तो माझ्या भावाचा मोठा मित्र, बँकेत अकाउंट म्हणून ओळख होती. तर हा प्रॉब्लेम त्यांनी त्याला सांगितला. मग तो म्हणाला की येऊ शकेल स्पीड, पण 8 बॅचेस सलग त्याने अटेंड केले पाहिजेत. तर तो ऑफिसला जातो तसं येऊ दे आणि मी त्याला गाईड करतो आणि मशीन बडवत बसू दे. मग भाऊ बँकेत जायला बाहेर पडला की मी बाहेर पडायचो. लंच टाईमला ते म्हणायचे जा तू घरी जाऊन जेवून येतं. नाही, मी जेवून आलो म्हणून सांगायचो. भूक लागली की मी जातो आणि घरी पोटभर जाताना जेवून गेलेला मी. लंच टाईममध्ये सुद्धा भाऊ यायचा पण मी घरी यायचो नाही. आणि 6 वाजेपर्यंत मी टायपिंग करत बसायचो, 10 ते 6. आणि असं माझं जवळजवळ तेव्हा 22 स्पीड आलं होतं 8 दिवसात. आणि अशा पद्धतीने स्पीड माझं बरोबर ते आलं. पूर्ण मी निश्चिंत होतो. पण भाऊ आणि आईचं असं मत पडलं की तू नोकरीचा कॉल येऊ यायचा इंटरव्ह्यू तोपर्यंत राहण्यापेक्षा तू मुंबईला जा. मुंबईला बहीण होती माझी, मावशी होती. आणि तिथं मुंबईत राहणं, लोकलचे प्रवास, हे एक्सपिरियन्स नसेल तर तुला फार जड जाईल. स्टेट बँकेचा कॉल आला मला. माझी टायपिंग टेस्ट झाली. अपेक्षेपेक्षा थोडं स्पीड कमी झालं तर मी त्यांना म्हटलं की कदाचित
ह्या टेन्शनमध्ये आणि ह्याच्यामध्ये असेल. बरोबर. आणि अलीकडे मला सराव पण राहिलेला नव्हता, कारण मला तो क्लासवर मी मुंबईला गेल्यानंतर 1 महिन्यामध्ये गेलो होता. पण मी 1-2 दिवसाचं तुम्ही मला दिल्यात सरावासाठी वेळ, तर मी करू शकेन. तर मला क्लर्क कम टायपिस्ट म्हणून त्यांनी ऑर्डर काढली स्टेट बँकेत. हो, स्टेट बँकेत. आणि पहिल्या 6 महिन्यात स्पीड अचीव्ह व्हायला पाहिजे तरच तुम्ही कन्फर्म व्हा असं सांगितलं. तुमचं पहिलं जॉईनिंग स्टेट बँकेत मुंबईला झालं? स्टेट बँकेत झालंच नाही माझं जॉईनिंग. नाहीच का? नाही, तोही योगायोगाचा भाग म्हणतो आपण. पण ती वळणं जी म्हटलं ना तुम्हाला, की आयुष्यात आलेली वळणं खूप खडतर असतील, पण तिथं गेल्यानंतर माझ्या स्वागताला वेगळंच काहीतरी चांगलं असेल असं. तर योग माझे युनियन बँकेत होते. मी मुंबईला गेल्याबरोबर माझ्या मेहुण्याने मला सांगितलं की आज आपण जाऊन एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवायचं. मी त्यांना म्हटलं नाव कशाला नोंदवायचं, आता मी सिलेक्ट झालो ना स्टेट बँकेत. तर ते म्हणाले सिलेक्ट झालं तरी नोंदवलेले फुकट जाणार नाही. मी जे ईश्वरी संकेत म्हणतो तेच आहेत ही मला खात्री आहे पूर्ण. कारण त्याने माझ्यापेक्षा वयाने मोठे खूप, त्यांच्याच घरी मी राहत होतो. मला खूप ते प्रोत्साहन द्यायचे, लहानपणापासून लाड करायचे. त्यांच्या शब्दाबाहेर जाणं चुकीचं आहे म्हणून मी नाईलाजाने करायची एक फॉर्मॅलिटी होती. अच्छा. आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवून आम्ही आलो परत. पुढे एक 8-10 दिवसात स्टेट बँकेचा कॉल आला. वरळी ब्रँचला मला पोस्टिंग मिळालं. बरं. तेव्हा मी माझ्या मामांच्याकडे होतो. किती साली आहे हे? 71 सालची गोष्ट. बरं. आणि झालं काय होतं, मामीच्याकडे मी राहायला आलो तेव्हा मुंबईतलं संपूर्ण पहिल्यांदाच मी जात होतो मुंबईत. ती उष्ण हवा हे ते मला काही सहन झालं नाही आणि मला फ्लूचा ताप आला होता. बरं. ते सगळंही माझं डॉक्टरांच्याकडनं औषध आणणं हे ते मामी करायच्या. मामा दिवसभर ऑफिसमध्ये. आणि ते केल्यानंतर ताप माझा कमी झाला होता, विकनेस माझा खूप होता. आणि त्यात मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं होतं, तर आधी मेडिकल ऑफिसरकडे जायचं. तिथं मेडिकल टेस्ट झाली. हे योगायोग म्हणजे मी रचून सांगतोय असं तुला वाटेल. माझ्या मोठ्या भावाचं नाव आनंद लिमये आहे. आणि जो मेडिकल ऑफिसर तो सुद्धा बाहेरचा, कारण त्यांचे रेग्युलर मेडिकल ऑफिसर होते ते रजेवर होते. अच्छा. पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी असे 2-3 वेटिंग लिस्टवर ठेवले होते. आणि ते मेडिकल टेस्ट घेणारे डॉक्टर होते ते डॉक्टर आनंद लिमये होते. बरं. आणि ती टेस्ट घेतल्यानंतर मला माहीत नाही काय काय डेफिशियन्सीज होत्या, पण मी वरळी ब्रँचमध्ये जेवणाचा डबा घेऊन लंच टाईममध्ये खायचं म्हणून गेलो. रिसेप्शनचा चेहरा गंभीर झाला. AC केबिनमध्ये होतो, फार उन्हातून मी दार ढकलून गेलो. इतका मी रिलॅक्स मूडमध्ये होतो की AC मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होतो. आणि त्या म्हणाल्या की तुम्हाला बसायला लागेल 1-5 मिनटं. बसतो म्हटलं मी. तिने इंटरकॉमवरती विचारलं ब्रँच मॅनेजरना, ठेवला रिसिव्हर आणि मला म्हणाले की तुम्हाला नाही जॉईन करून घेता येणार. बरं. म्हटलं का नाही येणार, तर मेडिकल रिपोर्ट फेवरेबल नाही आहे म्हणाले. अच्छा. म्हटलं असं कसं होईल, पण अनफिटनेस काहीच नाही ना माझ्यामध्ये, तर नाही मी काही सांगू शकत म्हणाली. मग म्हटलं मी मॅनेजरना भेटू का, तर नाही म्हणाले ते खूप बिझी आहेत. म्हटलं बिझी असू देत पण प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करा, इंटरकॉमवर मी बोलतो. 2 मिनटापेक्षा मी त्यांचा जास्त वेळ घेत नाही. मग जाऊन भेटलो तर ते म्हणाले हो खरंच आमच्या हातात काही नसतं, ऑफिशियली मेडिकल रिपोर्ट आला आहे, तर तुम्ही हवं तर डॉक्टरना जाऊन भेटा. अच्छा. आतेभावाला कळलं. त्यांनी तिथं स्टाफमधल्या अक्षरशः देव माणूस जठार साहेब म्हणून होते, पूर्ण चीफ. त्यांनी भावाला सांगितलं की त्याला जाऊन डॉक्टरांना भेटायला सांग आणि माझा निरोप सांग की 8 दिवसांनी पुन्हा हीच मेडिकल टेस्ट तुम्ही घ्या. मग मी तो जठार साहेबांचा निरोप जाऊन त्याला सांगितल्यानंतर ते म्हणाले की ते माझी परीक्षा घेत आहेत. म्हणजे मी कुठं कॉम्प्रोमाइज करतोय का असं. आणि हे जर कॉम्प्रोमाइज मी केलं तर ते सांगतात ते हवेत राहील फोनवरचं बोलणं. त्यांनी मला फोन करून सांगितलं तर मी पाठवतो. हे करायला ते देखील त्यांनी त्यांची इनकेपेबिलिटी एक्सप्रेस केली की म्हणजे हा माणूस असं कॉम्प्रोमाइज करतो असं इम्प्रेशन. तो अतिशय स्वच्छ माणूस होता, तोही आणि हेही. त्यामुळे माझं मात्र तरंगत राहिली. मग भाऊ म्हणाला की तू आता डिस्पॅरिट होऊ नकोस, पुन्हा तोपर्यंत नवीन जाहिरात आली होती त्याला तू अर्ज कर. आणि मग पुन्हा ते पहिलं प्रोसेस चालू झालं. त्या पिरियडमध्ये मी खंबीरपणानं हे सगळं स्वीकारून वरळीला स्वान मिल आहे तिथं नोकरी धरली. आणि दादरून स्वान मिलला बसनी जायच्यापेक्षा मी जाता येता चालत येत होतो. किती 125-150 रुपये तेव्हा पगार होता, तर हा जाण्याच्यात खर्चात कशाला घालायचं. बहिणीकडे राहत होतो, खाण्यापिण्याचा काही मला प्रॉब्लेम नव्हता. तसं तिथं मी जवळजवळ 4 महिने सर्व्हिस केली असेल. आणि तोपर्यंत बहीण डिलिव्हरीसाठी कोल्हापूरला आली होती. मेवणे तिकडेच गेले होते. 8 दिवस ती दोघंही तिथं नव्हती. तर ते म्हणाले की तू वरळीपर्यंत जाणं तुझं म्हणजे जेवणाचा फार तुला त्रास होईल, हॉटेलचं जेवण मानवणार नाही. मावशी मला आग्रह करत होती, ते गेली की तू एकटा राहायचं नाहीस तिथं म्हणून.
म्हणून मी डोंबिवलीला राहायला गेलो होतो. अच्छा. 8 दिवसांनी मेहुणे परत येणार होते. ते परत आल्यानंतर आम्ही जाऊन घराचं कुलूप काढलं. 8 दिवसानंतर 4-5 पत्र पडली होती. त्यात बरं. एक पत्र होतं युनियन बँकेचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज थ्रू आलेलं कॉल लेटर. वा. ते एन्व्हलप मी उघडून बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडनं पत्र आलेलं आहे बरं. आणि बँकेत टेस्टसाठी बोलावलेलं आहे. ग्रँट रोडच्या जवळ आमचं अच्छा. चर्नी रोडला होतं हां. हेड ऑफिस स्टाफ डिपार्टमेंट. आणि तिथली रिटर्न टेस्टची जी तारीख होती ती उलटून गेलेली होती. बरं. म्हणजे रविवारी रात्री आम्ही ते एन्व्हलप उघडलं आणि ती तारीख आधीच्या अच्छा. 1 दिवसाच्या शनिवारची होती. बरं. आणि मग त्या मनस्थितीत मला असं वाटलं की ही सुद्धा संधी आता आपल्या हातातून निघून गेली. आणि मी इतका नर्वस होऊन बसलो कॉटवर. ते आतून फ्रेश होऊन आले आणि अरे तू कपडे नाही बदलले, चल जेवायला जाऊया म्हणाले. मी म्हटलं असं असं झालं. त्यांनी पत्र वाचून बघितलं. तेव्हा ते म्हणाले 2 मिनटं बस, मी आलो. तेव्हा फोन नव्हते कुठं. शेजारी गोगटे म्हणून एक फॅमिली होती, त्यांच्याकडे लँडलाईन होती. त्यांनी लँडलाईनवरून त्यांच्या आते बहिणीला फोन केला ठाण्याला. एवढ्याच एका धागा मनात पकडून की त्या आते बहिणीचं एकत्र कुटुंब ठाण्यात राहत होतं आणि तिचे धाकटे दीर जे होते ते इंजिनियर झाल्यानंतर टेक्निकल ऑफिसर म्हणून युनियन बँकेत लागले, हे त्यांना ऐकून माहीत होतं. बरं. रात्रीचे जवळजवळ 9:30 पावणे 10 झालेले होते. तर त्यावेळेला त्यांना जे सुचलं ते त्यांनी केलं. बहिणीला विचारलं की एकदा तुझ्या दिरांची भेट घ्यायची, अतिशय महत्त्वाचं काम आहे, आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे याचं समज, आणि आलो भेटलो तर ते बोलतील का आणि बिझी नाही आहेत ना आणि घरी आहेत का. तर बहीण म्हणाली तू ह्या काय फॉर्मॅलिटी लावली आहेस, ताबडतोब निघा आणि या. अच्छा. जेवणं झालीत का तुमची, नंतर जेवायला या. 9:15 वाजता रात्री त्यांचं सगळं आवरलेलं असताना एक तिराहित व्यक्ती माझ्या दृष्टीनं या पद्धतीने बोलते, हेच खूप मला रिलॅक्सेशन होतं. आणि मग लोकल पकडणं तिकडं जाईपर्यंत 11:15 वाजले होते रात्रीचे. त्यावेळेला ते वाट बघत होते माझी. आणि त्यांना मी ते कॉल लेटर दाखवलं असं. तेव्हा त्यांनी एक गोष्ट मला सांगितली की डॉक्टर कर्डक म्हणून जे इन्चार्ज आहेत त्यांच्या मर्जीतला मी आहे एवढं मला माहिती आहे, कारण माझा इंटरव्ह्यू त्यांनीच घेतला होता. नुकतीच म्हणजे 1 महिन्यापूर्वीच अपॉइंटमेंट झालेली आहे. मी जाऊन फक्त त्यांना शब्द टाकून अडचण सांगू शकीन, पुढं तू आणि तुझं नशीब असंच म्हणायला पाहिजे. तर तो सोमवारी कुठल्याही परिस्थितीत 10ला तिथे टच हो. आणि मी लिफ्टच्या समोर 10ला 2 मिनटं कमी असताना उभा होतो. तेव्हाच ते तिकडून येत होते आणि घड्याळ बघितलं स्वतःचं, शाबासकी दिली मला. वरसुद्धा नाही गेले ते. मला म्हणाले चल जाऊया. आणि टेस्ट सुरू व्हायला 10:15ची वेळ होती. टेस्ट प्रोग्रॅमचा रिटर्न टेस्टचा शेवटचा दिवस सोमवार होता. डॉक्टर कर्डकांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी माझी पार्श्वभूमी सांगितली. कर्डकांनी घड्याळ बघितलं. काहीही न खाता मी गेलो होतो तेव्हा. म्हणजे मी म्हटलं त्यांना मी तिकडं जाऊन येतो, मग आल्यानंतर मी जेवतो. मग ते म्हणाले की आता काही काळजी करू नको, दडपण मनावर घेऊ नको, कधी टेस्टला बसतोय सांग. आता 10:15ची एक आहे टेस्ट आणि दुसरी आहे 2:30 वाजता दुपारी. अच्छा. तू व्यवस्थित खाल्लेस का, जेवलेस का. मी हो म्हटलं. मग कधी बसतोय, 7 येतोस का 2:30ला. तर मला ती फार मोठी रिस्क वाटत होती की ही संधी आता 10:15च्या हातातून गेली तर ती स्टेट बँकेसारखी संधी नाही ना ठरणार. मी म्हटलं नको, मी आताच बसतो. त्या सगळ्या दडपणात मी ती 10:15ची टेस्ट दिली होती. तर त्या पूर्ण रिटर्न टेस्टच्या ह्याच्यामध्ये माझा पहिला नंबर होता. आणि त्या ॲप्टिट्यूड टेस्टचं प्रोसेस असं होतं, पूर्वीसारखं नव्हतं महिनाभर वाट बघा वगैरे. त्यांनी डिक्लेअर केलं की उद्या रिझल्ट लागेल काच फरकात, तो येऊन तुम्ही बघा. तिथे इंटरव्ह्यूचं वेळापत्रक दिलेलं असेल, पास झालेल्यांची नावं असतील, नापास झालेल्यांची नावं नसतील. आणि माझा इंटरव्ह्यू सोमवारी मी टेस्ट दिली ना, बुधवारी सकाळी होता. आणि बुधवारी संध्याकाळी माझ्या हातात अपॉइंटमेंट लेटर पडलं. आणि हे सगळं ते टेक्निकल ऑफिसर साठ्यानं क्रेडिट देऊ, मेवण्यानं क्रेडिट देऊ का स्वतःकडे घेऊ, ते परमेश्वराकडे. आणि योग जुळून आला. आणि युनियन बँकेमध्ये माझा अक्षरशः उत्कर्ष झाला. कारण प्रमोशन पॉलिसी आमची फेवरेबल नव्हती, स्ट्रिक्टली ऑन सिनियरिटी बेसिस होती. मला सर्व्हिसला 3 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी प्रमोशन पॉलिसी चेंज झाली आणि क्लेरिकल कॅडरमध्ये मिनिमम 3 वर्ष सर्व्हिस झालेले एलिजिबल ठरत होते. आणि पुढची सगळी प्रमोशन्स माझी अगदी एक्झिक्युटिव्ह पोस्टपर्यंतची मला फर्स्ट अटेम्प्टने मिळत गेली. आणि पर्सनल रेकॉर्ड चांगलं होतं, तो माझा मोठा ॲसेट होता. बँकेमध्ये नोकरी म्हणजे खरं म्हणजे आपण जो प्रवास केला आहे, म्हणजे क्लार्कपासून एक्झिक्युटिव्हपर्यंत सगळा प्रवास, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या. बँकिंग क्षेत्र त्यावेळी तर कॉम्प्युटराईज नव्हतं, सगळ्या कीर्द वगैरे सगळं हातानं लिहिणं, क्लिष्ट प्रक्रिया सगळी होती. हे सगळं सुरू असताना स्वतःची सेटलमेंट, त्याच्यानंतर तो जो धागा आहे, लहानपणी
कधीतरी लिहिलेला निबंध, ते कुठं बॅक ऑफ द माइंड चालू होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी नोंद करून ठेवायच्या आहेत, किंवा ह्याचं तुम्ही जे रोजचं जीवन जगत होता त्याचं कुठं रिफ्लेक्शन आपण कुठेतरी नोंद करावी किंवा रोजची डायरी लिहावी, असं काही मनात होतं? अशा काही नोंदी केलेल्या होत्या? मुंबईत पाऊल टाकल्यापासून हां. तिथलं संपूर्ण परस्पर विरोधी सेटअप, हं, प्रवास म्हण, पाहुण्यांच्याकडे जाणं येणं म्हण, हं, पूर्ण मला ते परावलंबी वाटायचं. हं, लेखक आपण होऊ शकतो हा विचार माझा कधीच मनात आलेला नव्हता. हं, ते काही निबंध लेखन वगैरे सगळीच मुलं करतात तसं ते. आणि मुंबईत मी गेल्यानंतर कुटुंबापासनं पहिल्यांदाच आयुष्यात मी बाहेर पडत होतो. हं. बहीण आणि मेहुणे असली तरी तीही दोघं जॉब करायची ना, त्यामुळं असं घरपण जे वाटायचं तिथं सिक्युअर वाटायचं तसे तर कुठंच नव्हतं. माणसं सगळी चांगली हो, होती, हो. पण त्या नवीन रुटीनमध्ये मी हळूहळू सेटल होत असताना कुटुंबापासून दूर गेल्याच्या, म्हणजे बाबांची आठवण असेल, हं, घरच्या सगळ्यांची आठवणी असतील, बरोबर. हे कुठं मी व्यक्त करू शकत नव्हतो. हं, हं. ते एकटे पण मला खूप त्रासदायक वाटायचं. हां. बँकेमध्ये पगार तसा मोजका जरी नसला त्या काळात मला साधारण 250 रुपये मिळायचे. बरं. पण आता मी नोकरी लागल्यानंतर घरची जबाबदारी भाऊ शिकेपर्यंत माझी जर असेल हो. तर मी त्यातले 150 रुपये भावानी नको म्हणत असताना पाठवायला सुरुवात केली होती. हं, राहायचे मला 100 रुपये. बहिणीकडे पैसे घ्यायचा विषय नव्हता. किती सांगितले तरी ते ऐकायचे नाही आणि ती दोघंजण ट्रान्सफरचे प्रयत्न करत होते. बरं. मग मी त्यांना म्हटलं की आतापासूनच आपण कुठेतरी पेईंग गेस्ट म्हणून राहायला मिळतं का असा शोध घेत राहू. हं, हं. तुम्ही दोघं इथून गेल्यानंतर अडचण नको व्हायला. बरोबर. तर ते नको म्हणत होते. गेल्यावर बघता येईल म्हटलं, नाही बघता येणार कारण बघायला तुम्ही दोघं नसणार ना, तुम्ही जाणार ना, तर नको म्हटलं तसं. तर ते स्वतः मेहुणे मुंबईत गेल्यावर जिथे राहत होते त्या जानकीबाई बापट म्हणून आजी होत्या, त्यांना जाऊन ते भेटले, माझा मेहुणा आहे आणि मग राहू दे म्हणाले येऊन. तिथं 4 जणच ते ठेवून हो, घ्यायचे. हो. त्या दिवशी योगायोगाने 3 जणच होते, 1 जण सोडून गेला होता म्हणून मी गेलो. बरं. खूप आनंदात माझे तिथे दिवस गेले. बरं. फक्त माझ्यासाठी म्हणून मला जेवण हॉटेलचं नाही आवडायचं आणि सहन व्हायचं नाही. मग मावशीने येऊन माझ्या डोंबीवर येऊन, आधी मी तिथून जाऊन येऊन करून बघितलं. मी मावशीने म्हटलं तू डबा देतेस तो फार उशीर होतो, सकाळी मला जेवण जात नाही. बरोबर. मग आता हे बघितलं तर नको म्हणाल, मी येऊन भेटते. ती स्वतः आली, भेटून त्यांना रिक्वेस्ट केली की मी देते डबा करून, तो डबेवाल्याबरोबर सुद्धा जातो डबा, पण ते जेवण त्याला गार नको वाटतं मला, तर तुम्ही एकट्याच स्वयंपाक करणार तर त्याच्याबरोबर ह्याचं कराल का? बरं. त्या म्हणाल मी तो घेत नाही गळ्यात का, कारण ही लहान मुलं 1000 त्यांच्या जेवणाच्या खोड्या असतात, मला आता नाही जमत म्हणायला करायला त्या. तर ती म्हणाली की तो राहतोय माझ्याकडे गेला महिनाभर, त्याचं पूर्ण खाण्यापिण्याच्या सवयी तुमच्यापेक्षा काही वेगळ्या नाही आहेत आणि मुख्य म्हणजे त्याचा स्वभाव अमुक पाहिजे म्हणून हक्कानं मागणारं नाही आहे. अच्छा. तुम्ही जे कराल त्यातल्या घासभर त्याला वाढत जावा, तो आनंदाने जेवेल. बरं. असं 1 महिना करून बघा, बरं. पाहिजे तर 8 दिवस करून बघा, जमत नाही असं वाटलं तर त्यांनी करून बघितल्यानंतर त्या वाट बघत बसायच्या माझी, मी बँकेत यायची. मध्ये एकदा त्यांनी, मी आता नुकता जो माझा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे त्यातलं निसटून गेलेलं बरंच काही, हो. अशी जी कथा आहे ती सगळी त्या जानकीबाई बापटांची गोष्ट आहे. बरं. तर इथं आता लेखनाच्या संदर्भातलं हे नसलं तरी मला एक हक्काचं ते घर मिळालं होतं आणि माझ्या मनातली सगळी घुसमट कुठेतरी मला व्यक्त करणं ही माझी गरज होती. आणि ती मी कुणाला सांगणार. मला आठवते धनुर्धारी मासिकाची कथास्पर्धा जाहीर झालेली एक जाहिरात, त्या लायब्ररीतून मासिक आणायच्या बापटांची, त्यात मी विरंगुळा म्हणून चालत बसलो होतो, तिथं ती जाहिरात वाचली. कथालेखन म्हणजे काय, प्लॉट कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, काहीही मला माहीत नव्हतं. आणि उत्साहाने मी शिकण्यासाठी काही खूप कथासंग्रह वाचलेत वगैरे. या बिझी शेड्यूलमध्ये तर मला ते शक्यच व्हायचं नाही. विद्यार्थी दशेपर्यंत जे वाचन झालं असेल तेवढंच. तर मी उन्हाळा नावाची कथा त्यात लिहिली होती. ती सुद्धा नायिका प्रधानच होती आणि त्या कथेला पहिलं बक्षीस मिळालं होतं. कथा लेखनाचं आपल्याकडं काहीतरी अंश रूपानं आहे प्रतिभा, याचा पहिला आत्मविश्वास मला दिला तो धनुर्धारी मासिकाने. आणि आयुष्यात मी पहिल्यांदा मिळवलेलं, मला मिळालेलं मानधन म्हणजे ते मिळालेलं बक्षीस. 21 रुपयाचं त्या काळात ते बक्षीस होतं, नाही ते माझ्यासाठी खूप मोलाचं होतं. कितीतरी वर्ष मी ते 21 रुपये जपून ठेवले होते. त्यानंतर आपण जाहिरात आली की कथा लिहायची असं म्हणत त्यांची दुसऱ्या वर्षी जाहिरात आली, त्या जन्मठेप नावाची मी कथा लिहिली. आणि तू म्हणतोस तसं आपलं अनुभव विश्व जेवढं मर्यादित असतं तेवढेच विषय हाताळले जातात. तशी सुरुवात माझी कौटुंबिक विषयाकडूनच झाली होती, पण त्यात सुद्धा मी कॅरेक्टरायझेशनचं वेगळेपण वगैरे नकळत जपलेलं होतं, असं आज मला त्या कथा वाचताना सुद्धा जाणवतं. आणि वपू काळेंच्या कथा मी खूप वाचायचो, मला आवडायचे ते लेखक.
आणि न कळते संस्कार माझ्यावर कदाचित झाले असतील असं मला वाटतं. कथा लेखन त्याच्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यावर आपण वेगवेगळ्या गोष्टी करत गेलात पुढच्या काळामध्ये. बँकेची नोकरी सांभाळून ह्या गोष्टी करणं थोडंसं अवघड, पण तुमच्यातला कलाकार तुम्हाला स्वस्थ बसू देत नव्हता, त्यामुळं ह्या गोष्टी घडत गेल्या अशी भावना आपली आहे. माझी भावना तेव्हा तशी नव्हती, माझी नकारात्मक भावना होती, पण बरं. त्यामुळे घडत गेलं हे आज जाणवते. कारण त्याच असं की ह्या सगळ्या व्यापात आपल्याला असं कॉन्सन्ट्रेशन करून लिहिता नाही येणार हं, असंच मला वाटत होतं. हं, पण त्या नोकरीचं कामाचं दडपण नव्हतं, लिहिता येणार नाहीचं वैषम्य नव्हतं, कारण हं. ती रोजीरोटीचा प्रश्न होता. बरोबर. मला आवडत होतं ते काम, हं, हं, बँकेतलं सुद्धा. आणि दुसरे बोलण्याच्या बालपणाबद्दल सांगताना किर्लोस्करांचे उल्लेख कुटुंबापुरतेच मर्यादित राहिले, हं. पण आता सांगणं आवश्यक वाटतं, कारण पुढं नाट्यलेखनाच्या प्रवासाला ते धागे जोडले जाणार आहेत. हां, म्हणून हां. की तिथं रेडिओ नव्हते घरोघरी, कॉलनी असल्यामुळं करमणुकीची कोणतीही साधनं नव्हती, तर त्याचा विचार करून किर्लोस्कर मॅनेजमेंटनी हं, मिळतील तेवढ्या करमणुकीची म्हणा, चित्रपट असू देत, नाटकं असू देत, असं ओपन स्क्रीन लावून चांगले चांगले चित्रपट दाखवायचे. प्रपंच सिनेमा सुलोचनाचा आम्ही बरं, तिथं बरं. बघितलेला मला आठवतोय. बरं. आता कुणाला ते माहीत पण नाही आमच्या वर्गात असणाऱ्या मुलांना, पण पद्माकर गोवेकर म्हणून जे लेखक आहेत, त्यांनी स्वतः लिहून सादर करत असलेल्या नमुदेदार माणसं म्हणून एक हं, एकपात्री प्रयोग होता, हं, हं. तो आम्ही तिथं बघितलेला आहे. बरं. माझ्या आठवणीप्रमाणे शिवचरित्रचे लेखक बाबासाहेब पुरंदरे, त्यांनी तेव्हा नवीन शिवचरित्र कथनाचा कार्यक्रम चालू ठेवलेले होते. व्यावसायिक पातळीवर सुद्धा ते व्हायचे, पण शिवचरित्र अगदी लहान मुलांच्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सुरू केलेले ते कार्यक्रम, हं. तो किर्लोस्कर मॅनेजमेंटनी घेऊन पूर्ण आमचं ग्राउंड जे होतं ते प्रशस्त होतं. हो. आता इतके ग्राउंड कुठल्याही शाळेला बघायला मिळणार नाहीत, आज अजूनही ते तसंच आहे. हं, हं. ते ग्राउंड अख्खं भरलेलं असायचं, फक्त मुलांनी नाही तर नागरिकांनी सुद्धा. आणि तिथं ते अतिशय ओघवतं असं जे सादरीकरण होतं ना, ते रुजले माझ्या मनावर. हं, हं. तशी नाटकंही यायची, बरं. व्यावसायिक नाटकंही यायची. हं. आणि मग आनंद संगीत मंडळी म्हणून कुंडलला एक संस्था होती, आणि ते पावसाळा सोडून बाकीचा पूर्ण पिरियड आजूबाजूच्या गावात जाऊन संगीत नाटकं सादर करायची. बरं. म्हणजे आता पुण्यप्रभाव हं. वगैरे ही जी नाटकं होती ना, भावबंधन होतं, एकच प्यालं होतं, ही सगळी नाटकं सगळ्या कलाकारांची तोंडपाठ होती. आणि तो सगळा बाडबिस्तारा घेऊन कुटुंब कबीला तो जायचा. त्यांना 15-15 दिवसाचं आमंत्रण असायचं किर्लोस्कर कंपनीकडून, हं. आणि ओळीनं रोज एक एक नाटक त्या सादर करायचे. बरं. आणि ही सगळी नाटकं आम्हाला तिथं बघायला मिळालेली हं. आणि आवडायची मला. मुख्य म्हणजे मुलंही बघायची टिवल्या बावल्या करत, पण मी लक्षपूर्वक बघायचो. मला ते आवडायचं. काय आहे वगैरे मला काही समजायचं नाही, पण ते नाटक समजायचं. आणि श्री स्टार्स म्हणून बाबूराव गोखलेंची गाजलेली संस्था, त्यांची वराडी माणसं हं. करायला गेलो एक वगैरे नाटकं सगळी मी लहानपणात बघितलेली आहेत. बरं. आणि श्री स्टारची माझ्या एक आठवण अशी आहे की काटेकोर शिस्त काय असती हं. ते त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं विद्यार्थी दशेत. म्हणजे टांगा फेरवायचा जाहिरातीचा हां, त्यांचा, हां. हं. त्यावर ते अनाऊन्समेंट करायचे की आजचा नाटकाचा प्रयोग अमुक वाजता सुरू होईल. तर ती कशी असायची अनाऊन्समेंट, तर पहिला प्रयोग पडदा उघडेल बरोबर 8:32 बरं. किंवा 8:33, 8:31, अशा पद्धतीच्या त्या जाहिराती हं, असायच्या. हं, हं. पहिल्या अंकाचा पडदा पडेल अमुक वाजून अमुक मिनिटांनी, दुसऱ्या पडदा पडेल अंकाचा अमुक वाजून अमुक, अशी स्पेसिफिक तास आणि मिनटं ते डिक्लेअर करायचे. बरं. आणि मला ते सगळं म्हणजे थोतांड वाटायचं. हं. असं कुठं असं हां. 8:32 असा विचार माझ्या मनात यायचा. हातात घड्याळ नसायची. मग लवकर जेवणावरून सगळ्या कॉलनीची दिशा हं. नाटक बघायला सोशल क्लबवर. आणि मी पळत जाऊन ज्यांच्या हातात घड्याळ आहे त्यांच्या जवळ जाऊन मी जागा पकडायचो. बरं. मित्र मला मागं बोलवायचे, मी म्हणायचो कुंकून सांगायचं मला घड्याळ बघायचे. आणि मला आश्चर्य असं वाटलं पहिल्याच प्रयोगाला की 8:32 बरोबर पहिल्या अंकाचा पडदा उघडला होता. हं, हं. आणि ही काटेकोर शिस्त ते पाळायचे, आणि ते सगळीकडे पाळायचे मला मी नाट्यक्षेत्रात आल्यानंतर समजलं. बरं. आणि ही कुठलीही संस्था तेव्हाही नाही ना, आजही नाही. आज तर खूपच आपलं वेळेच्या बाबतीमधलं नियोजन हेच झाले. पण ते सगळं मला हे मिळालं. मुंबईत गेल्यानंतर सुदैवानं या बापट आजींच्याकडे मी राहायचो, ते शिवाजी मंदिरपासून हाकेच्या अंतरावर होतं. वा. चालत मी जाऊ शकायचो. तिकीटं तेव्हा खूप कमी होती, म्हणजे साधारण 2-2.5 रुपयाची म्हणजे पुढं, हं. आणि बाल्कनीचे ₹1 किंवा ₹1.5 तिकीट होती शिवाजी मंदिरची. बरं. तर मी क्वार्टरली पास काढायचा. तर 3 महिने झाल्यानंतर जर पासाला पैसे नसले आपल्याजवळ, तर त्याचा 1/3 अमाऊंट मी आजींच्याकडे देऊन ठेवायचो. बरं. त्या तांदूळच्या डब्यात ठेवायच्या. हं, हं. 3 महिने झाले की त्या मला क्वार्टरली पास काढायला ते पैसे द्यायच्या. असं सेव्हिंग करून मी पैसे साठले की शिवाजी मंदिरमध्ये जाऊन नाटकं बघायचो. तर
प्रायोगिक रंगभूमीवरचे सगळे नावारूपाला आलेले कलाकार तेव्हा ते उदयाला आलेले होते. आणि मग तेव्हा विजया मेहतांची खुर्च्या एकांकिका मी बघितलेली आहे. प्रतिभा मतकरी आणि रत्नाकर मतकरी दोघंही बँकेत जॉब करायचे. त्यांच्या इंटरबँक कॉम्पिटिशनमधल्या एकांकिका मी तिथं बघितलेल्या आहेत. नंतर अमोल पालेकरांच्या बघितलेल्या आहेत. म्हणजे आता संस्कार जर म्हणायला गेले तर त्या ह्या सगळ्या प्रायोगिक रंगभूमीकडं बसवणारी तरुण मंडळी तेव्हा जी होती त्या सगळ्यांची नाटकं मला बघायला मिळालेली आहेत. नटसम्राट मी मुंबईच्या माझ्या त्या वास्तव्यात पहिल्यांदा बघितलेलं आहे. तर अशी नाटकं मला बघायला आवडायची. तीच माझ्या दृष्टीने चैन होती तेव्हा. बरं. आणि हीच कार्यशाळा होती का आपल्या लेखनासाठी? ते मला तेव्हा जाणवत नव्हतं. मी तेव्हा ती नाटकं बघितल्यावर असं वाटायचं मला की आपल्याला नाटक लिहिता आलं पाहिजे. पण मला का कुणास ठाऊक ते वेगळंच काहीतरी तंत्र आहे असं वाटत असल्यामुळे आणि ते आपल्याला झेपणार नाही वाटत असल्यामुळे आणि वेळ ही काही मुद्दाम त्या दिशेने प्रयत्न करण्यासारखी नव्हतीच. बरोबर. तर कथा मात्र सुरू ठेवली होतं माझं कथालेखन. जमेल तेव्हा जमेल तसं. आता या सगळ्या जो पुढचा प्रवास आहे जाणून घ्यायचा आहे आपल्याकडनं, पण आज वेळेच्या मर्यादेनुसार आपण कार्यक्रमात थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला शशांक लिमयला आणि या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या. नमस्कार.